सकाळपासून वेगवेगळे सत्र ऐकली, बरोबर? त्यातलं पहिलं सत्र कोणतं होतं? पहिलं सत्र जे झालं लीडरशिप म्हणजे मुख्याध्यापक. मग अशी मॅडमने सांगितलं की मुख्याध्यापक हा दुवा आहे, बरोबर? पालकांशी, मॅनेजमेंट, शिक्षक, डिपार्टमेंट, त्यातूनही पुढे जाऊन सांगेन कनेक्टेड असलेले आजूबाजूचा परिसर म्हणता, मीडिया आलं तुमचं, सगळ्यांना सांभाळावं लागतं आपल्याला, बरोबर? मग अशा वेळेला आपण नेतृत्व कसं असावं याचं छानपैकी घेतलं. त्याच्या आपण पुढे जाऊन सेकंड सेक्शन झालं मॅडमचं. ते कशावरती होतं? ड्युटीज. आपलं कर्तव्य काय, आपली जबाबदारी काय, आणि ही जबाबदारी पार पाडताना आपण कोणतं कौशल्य विकसित करायचं आपल्यामध्ये, ते आपला कस लागतो, बरोबर? तिसरं सेशन झालं. त्याच्या पुढे जाऊन आताचं जो सेशन आहे आपलं ऑनलाईन पोर्टल, का भासली असेल ऑनलाईन पोर्टलची गरज? ऑनलाइन पोर्टल की गरज का? डॉक्यूमेंटेशन जरूरी है ना, हम कर रहे हैं तो कैसे अगर हम उसको खुद तो अगर हम रिफ्लेक्ट नहीं करेंगे ऑन रिकॉर्ड्स, क्योंकि आजकल तो डेटा बहुत बरोबर आहे मॅडम. रिकॉर्ड्स डालने के लिए हमको वो डेटा अपने आप को असेस करके डालना वहाँ पे जरूरी है. विद्यार्थ्यांची सगळी माहिती कधीही केव्हाही मिळू शकते. खूप छान. कारण आतापर्यंत आपण माहिती दरवर्षी आपण युडास फॉर्म भरतो, सरलमध्ये माहिती भरतो, पण यापूर्वी कसं होतं की एक सॉफ्टवेअर दिलं जायचं आपल्याला, बरोबर? त्या सॉफ्टवेअरमधून तुमच्याकडनं आधी आम्ही हार्ड कॉपीमध्ये फॉर्म भरून घेत होतो, म्हणजे 2005 म्हणा किंवा जसं. कारण ही परिस्थिती का आली की दरवेळेला फॉर्म भरून घ्यायचा, तर फॉर्म गहाळ झाला किंवा डेटा चुकला तर परत रिवाईज तो डेटा फिट करता. काही वेळा कालांतराने तो डेटा करप्ट व्हायचा. मग एवढ्या वर्षाची मी माहिती आहे. काळ बदलत गेला, नवीन गोष्टी अद्याप गेल्या, शासनाने नवीन गोष्टी आल्या, कारण हा डेटा आपल्याकडे कायमस्वरूपी राहतो. असे किती ऑनलाईन पोर्टल्स आहेत तुम्हाला माहिती? एकूण संख्या किती सांगता येईल? 43. ओके. अजून काही वेगळा? असणार त्यातले काही पोर्टल जे महत्वाचे आहेत ते आपण इथे घेतलेले आहेत. पण या पोर्टलची जबाबदारी कोणाकोणाची असेल? प्रिन्सिपल. बघा, सगळ्यांसाठी प्रश्न आहे की पोर्टलची जबाबदारी फक्त प्रिन्सिपलची आहे. एकाने सांगितलं प्रिन्सिपल आणि क्लार्क. अजून टीचर्सची पण. व्हेरी गुड. अजून तिघच डिपार्टमेंटची आहे. ओके, डिपार्टमेंट. चला, ओके. अजून काही वेगळं उत्तर? वेगळं उत्तर कोणाचं नाहीये का? सगळ्यांची आहे, सगळ्यांची. कारण स्टुडंटनी माहितीच दिली नाही तर तुम्ही ऑनलाईन पोर्टलमध्ये काय पडणार? स्टुडंट आले म्हणजे पालक पण आले, पण सगळ्यात जास्त जबाबदारी कोणावरती दिली इथे? कारण तुम्ही त्याचा राऊंड बघितलं तर तुम्हाला लक्षात येते, बरोबर? जर बारकाईने निरीक्षण केलं, कारण कुठलीही माहिती देताना किंवा घेताना किंवा ऑनलाईन फीड करताना ॲज अ जबाबदार पर्सन म्हणून मुख्याध्यापक. सेकंड आहे शिक्षकच का घेतलाय? विद्यार्थी इन्फॉर्मेशन शिक्षक देईल. कारण प्रत्येक वर्गाच्या क्लास टीचरकडे त्याच्या वर्गात शिकणाऱ्या, अध्यापन करणाऱ्या सगळ्या मुलांची माहिती त्याच्याकडे असणं, डेटा असणं गरजेचं आहे. नाही तर मला माहितच नव्हतं, हे माझं कामच नाहीये, हे क्लर्कचंच काम आहे, असं चालत नाही. कारण मुलं आहेत म्हणून आपण सगळे आहोत. विद्यार्थी आहेत, विद्यार्थीच नसेल तर कोणीच नसणार आहे. तिसरा जो घटक आपला विद्यार्थी, कारण बऱ्याचशा गोष्टी ऑनलाईनमध्ये भरताना त्यांची अकाउंट्सची माहिती म्हणा किंवा त्यांच्या डिटेल्सच्या माहिती म्हणा किंवा त्यांच्या आधार कार्डची माहिती म्हणा, अपार आयडीची माहिती करताना पालकांची माहिती घ्यावी लागते, म्हणून ते देखील महत्त्वाचं आहे. त्यांनी माहितीच दिली नाही तर तुम्ही पुढचं काम करू शकता का? मग आमचं अपार आयडी पण क्रिएट होत नाही, आधार व्हॅलिडेशन पण होत नाही. त्याच्यामुळे हे तिन्ही घटक महत्त्वाचे आहेत. पहिलं जे आहे, पहिला जो आपला आहे
ऑनलाईन मधला शालार्थ, बरोबर? दिसतंय सगळ्यांना? शालार्थमध्ये काय काय गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत? शालार्थमध्ये काय काय गोष्टी आहेत? मी दिलेलंच आहे. ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय माहिती आहे? पगार बिल. क्वालिफिकेशन है, डेट ऑफ अपॉइंटमेंट है, डेट ऑफ रिटायरमेंट है, व्हेरी गुड. शाला नंबर है, संच मान्यतेचा मॅपिंग आहे. Shalartha portal is the backbone of the school. That's it. व्हेरी गुड सर. त्यातून मी सांगेल पुढे की तुमची ही जी माहिती आहे, संच मान्यता, मगाशी विषय झाला होता बघा, बरोबर? संच मान्यता झाल्यानंतर दरवर्षी तुम्हाला ॲज अ मुख्याध्यापक म्हणून तुमचा डेटा मॅपिंग करावा लागतो. ही सगळ्या गोष्टी इथे. एखादा शिक्षक जर सरप्लस झाला किंवा काय झालं तर डिटॅच अटॅच करता पण आलं पाहिजे, ती गोष्ट आहे. तुमचं पगार बिल असेल त्या गोष्टी आहेत. तुमचं ई सर्व्हिस बुक पण ह्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे, म्हणजे तुमची इतंभूत माहिती त्याच्यामध्ये तुम्हाला सगळी मिळते. बरं, हा डाटा रोजच्या रोज अपडेट करणं गरजेचं आहे. पुढे येईलच तो विषय, मी सांगते. शालार्थामध्ये जे पगार बिल, इन्क्रीमेंट, यात सगळ्यांचीच जबाबदारी आहे. शाळा ॲज अ प्रिन्सिपल म्हणून प्रिन्सिपल, शिक्षक, तिसरं म्हणजे लिपिक. हे लिपिकाचंच काम आहे, हे शिक्षकांचंच काम आहे. एकमेकांवर ढकलणं जे चाललंच ना, आणि मग ते तुमच्यामुळे कामावरती परिणाम होतो, आणि मग काम झालं नाही म्हणून मग डिपार्टमेंटवरून फोन येतो, बरोबर? पण ह्या गोष्टी चालण्यासाठी समन्वय साधण्याचं काम प्रिन्सिपलचं आहे. सेकंड आहे आपलं युडायस. युडायस मध्ये किती पार्ट आहेत? युडायसचं पोर्टल कोणी कोणी ओपन केलेलं आहे? बस. HM और स्टूडेंट. School profile. School and Teachers profile. Students profile. नहीं विडाइस में स्टूडेंट है. युडायस मध्ये तुमचे पार्ट आहेत. एक आहे शाळा प्रोफाईल अँड फॅसिलिटी, सेकंड आहे तुमचं शिक्षकांची माहिती, थर्ड आहे तो विद्यार्थी माहितीचा. सध्या कोणता पार्ट चालू आपलं युडासचा? स्टुडंट्स पोर्टल मध्ये काय काय इन्क्लूड आहे? प्रमोशन आहे, ऍक्टिव्हिटी आहे. त्याच्यामुळे त्या 3 पार्टला नाव दिलंय, जीपी, ईपी आणि एफपी, बरोबर? प्रमोशन केल्यानंतर ह्या गोष्टी आपल्याला कंप्लीट करायला लागतात. या कंप्लीट केलेलं नाही आणि चुकीची माहिती भरली तर विद्यार्थ्याचा डाटा NIC ला चुकीचा जातो, आणि चुकीची माहिती मिळाल्यामुळे तो विद्यार्थी पुढे ज्या लाभार्थी योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे विद्यार्थी डाटा भरल्यानंतर कृपया सगळ्यांनी तो नीट चेक करा, कारण त्या विद्यार्थ्याचा डाटा हा तुमचा आधारशी मॅच असावा. आधार मॅच असेल तर तुमचा अपर आय डी क्रिएट होईल, अन्यथा होणार नाही. नंतर गेल्या वर्षी MBA म्हणून आलेलं बघा, काहींचा अपर आय डी क्रिएट झालं पण MBA मध्ये गेला. MBA मध्ये का गेला? कारण काही विद्यार्थ्यांनी त्याच्यानंतर आधार अपडेट केले, पण त्यांनी आपल्याला माहिती दिली नाही. शाळेला कळवायला पाहिजे होती लेटेस्ट कॉपी, ती दिल्यामुळे आपले विद्यार्थी मग हे कसं झालं आम्हाला माहिती नाही. दरवर्षी मुलांकडनं आधार कार्डची अपडेट घेतलेली कॉपी घ्या तुमच्या रेकॉर्डात, म्हणजे ती सॉफ्ट कॉपी घ्या, त्याचं फोल्डर बनवा, हार्ड कॉपी घ्या, शाळेच्या रेकॉर्डात ठेवा, पण मस्ट आहे ते तिथे. तिसरा जो घटक होता आतला युडायसशी कनेक्टेड आपला सरलचा पार्ट आहे, बरोबर? सरल मध्ये आणि युडायस मध्ये थोडासा आता काय मिळालंय सांगाल? इंटिग्रेट केलेलं आहे, बरोबर? अजून एक बदल झाला, स्टुडंट आयडी खूप मोठा बदल झालाय. पूर्वी आपल्याला युडायसचा परमनंट नंबर वेगळा असायचा, सरलचा आयडी वेगळा असायचा. आता युडायसचा डाटा अटॅच केल्यामुळे एकच पेन नंबर दिसतो, वेगळा आयडी दिसत नाही. तरी सुद्धा आता आमचे 10वीचे विद्यार्थी पास आउट होऊन गेले, ज्या शाळांमध्ये किंवा शाळा अटॅच कॉलेजमध्ये गेले तिथे सारखं विचारतात सरळ आयडी द्या, सरळ आयडी द्या, आणि मग ते पालक सतत कंप्लेंट्स करतात. तर सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही पण अपडेट व्हा तुमच्या सिस्टीममध्ये पण. तिथे फक्त पेन नंबर किंवा तुमचा अपर आयडी नंबर ते महत्वाचं आहे त्याच्यावरती. मॅडम पेन नंबर मधनं अपर आयडी काढू शकतो, तरी काढू शकतो, पण तुमच्याकडे एक लिस्ट ठेवून द्या. तुम्ही जेव्हा डाटा फीड करता, डाटा फीड केल्यानंतर तुमच्या लॉगिनला विनोद सर
तुमच्या लॉगिनला मॅडम लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा माहिती भरता त्या प्रत्येक पोर्टलला रिपोर्टची एक टॅब असतो. त्या टॅब मध्ये तुम्ही जी माहिती भरलेली आहे त्याचा रिपोर्ट तुम्हाला तिथे मिळतो. पण आता स्टुडंट आयडी दिसत नाही मॅडम. स्टुडंट आयडी दिसणार नाही, पेन नंबर दिसतो आपल्याला. फक्त पेन नंबरनेच आपल्याला सर्च करता येईल, कारण एक देश एक नंबर. मुलांना ट्रेस आउट करणार नाही, कारण मुलांची जी गळती होते, मगाशी विषय निघालेला की आपल्याला विद्यार्थी टिकवायचे आहेत, आपल्याला गुणवत्ता टिकवायची आहे. हे कशावरती आहे, तर ते शोधण्यासाठी कुठलाही मुलगा आपल्या शाळेच्या शिक्षणाच्या बाहेर जाताप्रमाणे तो शिक्षण प्रणालीत राहावा म्हणून एलसी मध्ये आता स्टुडंट आयडी कंपल्सरी आहे. स्टुडंट आयडी पेन नंबर लिहायचा आहे. पेन नंबर आणि अप्पर आयडी या दोन गोष्टी इन्क्लूड करायच्या. अपर आईडी नहीं है, पेन नंबर रहेगा तो अपर आईडी लिखने का जरूरत नहीं है, ऐसा बोलो. पण लिहिलं तर बरं होईल, कारण ती माहिती असेल ना तर पटकन त्यांचं काम होतं. मुलगा ज्या शाळेत जातो ना तिथे त्याला ती माहिती मैडम ये डालेगा ना सब कुछ आता है. एलसी वरती तो कॉलम नसेल, कारण तुमचे एलसी आधीच छापलेले असतात. बरोबर, लिहू शकतो ना, स्टॅम्प मारून तुम्ही लिहू स्टॅम्प मारू शकता किंवा पेनाने त्याची मेन्शन करा माहिती का. स्टॅम्प मारून लिहू हे बघा, एलसी साठी 2016चा शासन निर्णय आहे. त्या शासन निर्णयानुसार तुम्ही मातृभाषा पण टाकू शकता. शासन निर्णय वाचा, त्याप्रमाणे तुम्ही ऍक्शन करा. नवीन एलसी बुक छापायचं का त्या आहे त्या एलसी मध्ये करायचं, प्रवेश निर्गम उतारा काय द्यायचा हे तुम्ही बघू शकता. आता मगाशी जे आधार लिंकच्या बाबतीत बोलल्या होत्या मॅडम, आधार लिंक मध्ये असा प्रॉब्लेम आहे की आधार लिंक न झाल्यामुळे सर्वाइव्ह झालेले ह्या सभागृहामध्ये 2 मुख्याध्यापक आहेत. म्हणजे ते स्वतः अतिरिक्त झालेले आहेत. मग ते अतिरिक्त का झाले, तर क्षुल्लक कारण आहे की आधार लिंक आपण करू शकतो विद्यार्थ्यांचं, ते न केल्यामुळे. आणि लिंक का नाही केलेलं आहे, हे बघा, डिपार्टमेंट ज्यावेळेस तुम्हाला मागणी करतं, डिपार्टमेंट ज्यावेळेस तुम्हाला अवेलेबिलिटी देतं, आम्ही आधारच्या म्हणजे लिंक करण्यासाठी मशिनरी प्रोव्हाइड दिलेली आहेत तहसील कार्यालयाने वगैरे, त्यावेळेस आपण इग्नोर करतो. आपण आपल्या स्किल्स त्यावेळेस वापरत नाही आणि मग नंतर आपण प्रत्येकाला दुष्ण देत बसतो. आधार लिंक नसल्यामुळे संच मान्यतेमध्ये शिक्षकाची पदं गेलेली आहेत एका विद्यार्थ्यामुळे. त्यामुळे किती महत्वाचं आहे बघा. आता हे आधार लिंक का करायची गरज झालेली आहे ह्याचे तुम्हाला सांगतो, कारण की प्रत्येक एक विद्यार्थी एक नेशन नाहीये. याच्या पाठीमाग 5-6 जिल्ह्यामध्ये घटना अशा वेगळ्या घडलेल्या आहेत की XYZ विद्यालय, आणि तिथे विद्यार्थी नाही, शाळा नाही, शिक्षक नाही, पगार निघतात. एक विद्यार्थी अनेक हेच मुलं त्या शाळेमध्ये, तेच मुलं त्या शाळेमध्ये. म्हणजे ही जे काही माल प्रॅक्टिसेस होते ह्याला आळा बसावा म्हणून. हालाकी ज्यावेळेस आधार कार्ड काढलं गेलं त्यावेळेस आधार कार्डला इनव्हॅलिडेशन सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की बाबा आधार तुम्ही काही प्रॉपर हे डॉक्युमेंट पकडू नका. पण आता आधारला तेवढंच महत्व आलेलं आहे. का आलेलं आहे, आधार लिंक केल्यानंतर आपल्याला तिथं पळवाट करता येत नाही. सॉरी मॅडम. थँक्यू सर, कारण खूप छान दिलं माहिती. आणि अजून एक त्याच्यामध्ये ऍड करते की आपण म्हणतो की आधार महत्वाचं नाही. खूप पालक असे बोंबाबोंब करतात, आपल्यापर्यंत येतात की आधार कुठे महत्वाचं आहे, कोर्टाचा निर्णय आहे ते. बरोबर, आधार प्रवेश घेताना महत्वाचा नसतो, पण प्रवेश घेतल्यानंतर आधार हा महत्वाचा आहे. कारण प्रत्येक गोष्टीसाठी आधार लिंक केलेलं आहे आपलं. मग त्या मुलांच्यासाठी असलेल्या शिष्यवृत्ती असू दे किंवा आणखीन फॅसिलिटी असू दे, गव्हर्नमेंटने दिलेले अनुदान असू दे, त्यासाठी. एकच मिनिट अजून एक सांगतो. हे बघा, हे काही अवघड नाहीये किंवा असं ड्रास्टिक सायन्स नाहीये. तुम्हाला किती काम करायचंय. पहिलीचा विद्यार्थी आलेला आहे त्याचेच फक्त आधार लिंक करायचे, 10वीचा तो निघून जातोय, त्याच आधार लिंक पुढे जात आहेत. म्हणजे तसं पाहायला गेलं तर काम काहीच नाहीये. पाहायला गेलं तर आपण कामाचा बहु जास्त करतो. 1857चा उठाव गेल्या वर्षी जो आहे तोच आहे चेंज. त्याचे उठावाचे परिणाम बदलणार आहेत का, अपेक्षेची कारण बदलणार आहेत का, नाही बदलणार आहेत. काकुरी कट कधीचा आहे, लावर कट कधीचा आहे, हे सगळं बदलणार आहे का, किंवा भूगोल घ्या, कुठलाही घ्या. तसंच हे जे पोर्टल आहे ना त्याचा भाव केलेला आहे आपण. आणि कसं भरायचं बघा. माहिती अधिकार आला ना त्यावेळेस सगळे आमचे मुख्याध्यापक शिक्षक असे घाबरून गेले होते. पण माहिती अधिकार इतकं सोपं आहे ना, त्यातलं कलम 8 जे आहे ते तुमचा हत्यार आहे, ढाल आहे. तुम्ही एकापेक्षा जास्त जनमाहिती अधिकारी नेमणूक करू शकता. तुम्ही प्रथम आपली अधिकारी होऊ शकता. का घाबरता त्या माहिती अधिकाऱ्याला, तो काय मागतो मागून आणि कशामुळे हे करायचं. उलट माहिती अधिकार हा चांगला आहे, त्याच्यामुळे आपण नॉलेजशी अपडेट राहतो. जे मॅडमने सांगितलं स्किल, त्या स्किल डेव्हलपमेंट होऊ शकतात आपल्या. तर ह्या गोष्टीत तुम्ही
पाहू न करता आपण जे पोर्टलच्या ज्या माहिती आहेत त्या जर का तुम्ही वेळेत भरल्या ना काहीही वेळ लागत नाही. सर एखादा पालक हा तयारच नाहीये आधार कार्ड काढायला मुलांची, हा. तर अशा वेळेला आमच्या रजिस्टरवर नाव असतं पण UDIS वर आम्ही नाव देऊ शकत नाही कारण आधार लिंक होत नाही. मग अशा वेळेला काय सगळ्यात करायचं? सोपा मार्ग तहसील ऑफिस मध्ये त्या मुलाला घेऊन जायचं. आपण जायचं म्हणजे स्वतः काय तुम्ही मुख्याध्यापक म्हणून जा म्हणत नाही मी, तुमचा शिपाई पण घेऊन जाऊ शकतो. तिथे आधार रजिस्ट्रेशन विनामूल्य होतं. डॉक्युमेंट नाही पालकाला करायचं नाही असं होऊ शकत नाहीये. असं होतंय असं. जर का झालं ठीक आहे ना, पालकाला तुम्ही अननोन ठेवा. पालकाचं सगळं रेकॉर्ड तुमच्याकडे आहे. वडिलाचं नाव माहित आहे, आईचं नाव माहित आहे, पत्ता माहित आहे. जाणं घेऊन एक आधार कार्ड करा ना. त्याच्यामुळे जर का आपले 2 शिक्षक वाचत असतील मोबाईल नंबर देऊ नका. मोबाईल नंबर चेंज करता येतो ना. हे बघा एकापेक्षा जास्त मुलं असले ना तुम्ही तहसील कार्यालय किंवा उपजिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र द्या. ते आधारची मशीन घेऊन तुमच्या शाळेत येतात. त्यावेळेस तुम्ही करू शकता. हे बघा नथिंग इज इम्पॉसिबल. फक्त तुमची मानसिकता पाहिजे बस. तर इनफॅक्ट आता आधार लिंक असलेला डाटा बघून काही लोकांकडून शाळेला गेल्या वर्षी तर झालं होतं तसं की आपलं पोस्ट ऑफिस मार्फत कॅम्प लावले होते आणि गव्हर्नमेंटने ते टाईप केलं होतं आणि त्याच्या अनुषंगाने त्यांना लिस्ट दिली होती. नाही मॅडम, विषय असा आहे की सुविधा कुठे आहेत त्याचा नाहीये, पालक करायलाच तयार तयारच नाही. पालकाचं करायची गरज नाही. म्हणून तर मी काय म्हणतोय सर आपण करू शकतो ना. पण तो ऑब्जेक्शन घेतो ना. केव्हा येईल त्याला माहिती होईल तेव्हा ना. आम्ही 5,000 माहिती होईल त्याला. त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना त्याची ग्रॅव्हिटी माहिती आहे. आधार व्हॅलिडेटेड स्टुडंट्सच आपल्याला संच मान्यतेला काउंट होतात. बिफोर 30 सप्टेंबर तुम्ही सर्व विद्यार्थ्यांचं आधार व्हॅलिडेशन करून घ्यायचं, नाही तर तुमच्या शाळेचं नुकसान होतं. मॅडम सगळं मान्य आहे. त्यांचा क्वेश्चन आहे की पालक रेडी नाही आहेत आधार कार्ड काढायला असे किती पालक आहेत? त्या शाळेत प्रायव्हेट शाळेत. त्याच्यासाठी वेगळ्याने आपण बोलूया काय करावं लागेल enrollment. आणि काही शाळांमध्ये असे विद्यार्थी आहेत की ते रस्त्यावर जन्मलेले दाखल्यांच्या बाबतीत जर त्यांचे बर्थ सर्टिफिकेट असतील पेरेंट्स कडे तर बर्थ काहीच त्यांना माहिती आहे की हा जन्मलाय. तर ते महाराष्ट्रात जन्मलेले पण आहेत, दुसऱ्या स्टेटमध्ये जन्मलेले फिरते आहेत. पालकांच्या आधारामध्ये परत काही जर गडबड असेल ना तर ते विस्तारायला आम्ही जूनपासून 4 मुलांच्या मागे आहोत. बड़ा क्वेश्चन ये नहीं होता है, नहीं होता है. पोर्टल में कैसे अपडेट करें, बोलना है. और अंडर काय चाललंय याच्यामध्ये, एकदा आपण आहे ना आधारच्या टीमला आपण बोलवून त्यांना काय अडचण आहे आणि आपल्या अडचणी तुम्ही सगळ्यांनी असे लिहून कुणाकडे एकाकडे कंपाईल करा. एका CRC कडे माधुरीकडेच करा. सगळ्यांनी माधुरी कंपाईल करा. आपण आहे ना कलेक्टर ऑफिसला लिहूया मॅडम त्यांचं जे आधार टीम आहे ते आणि हे आपल्या शाळेत जे आहेत ज्यांचे कन्सर्न्स आहेत आपण एक जॉईंट मीटिंग घेऊ त्यांची. ठीक आहे, काय सोल्युशन काढता येईल आपण बघूया. आणि अजून एक विनंती आहे की तुमच्या शाळेचे दाखल झालेले विद्यार्थी, शाळाबाह्य विद्यार्थी की ज्यांच्याकडे काही डॉक्युमेंट्स नाही आहेत, कारण मागच्या वेळेला UDISची जेव्हा मीटिंग झाली होती तेव्हा पण हा मुद्दा निघाला होता. कारण त्याच्यामुळे काय झालं की विद्यार्थी शाळेत शिकत आहे पण त्याची नोंद कुठल्याही पोर्टलमध्ये नसल्यामुळे तो विद्यार्थी बाहेर दिसतोय सिस्टीममध्ये. त्याच्यामुळे त्यांनी एक वेगळी लिस्ट मागितलेली होती. ती वेगळी लिस्ट तयार करून घ्या. साधारणतः जुलैमध्ये सर्वे सुरू होतोय आपला, बरोबर, शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा. तर त्याच्यासाठी लागणारी तुमची जी विद्यार्थ्यांची सगळी डिटेल्स माहिती, त्याचा राहण्याचा पत्ता पण इन डिटेल्स सगळं द्या. कारण ते जे फॉर्मॅट्स दिलेले असतात त्याच्यामध्ये ती माहिती, एक जरी कॉलम रिकामा राहिला ना तरी वरून लगेच विचारणा होते. कारण राहणारे परिस्थितीत वेगवेगळे असतात, पण जो डेटा कलेक्ट करतो, जो शिक्षक आपला तिथे सर्वेला जातो किंवा जो कर्मचारी जातो, शिक्षकच नाही काही शाळेतले अगदी शिपाई, शिक्षकेतर कर्मचारी देखील सर्वेला जात असतात. आणि त्यांचं खरंच कौतुक आहे की ही एकटे त्याची जबाबदारी नाही, ही माझी जबाबदारी आहे, आमची जबाबदारी आहे. कारण शाळा टिकते कशामुळे, विद्यार्थ्यांमुळे. आणि शाळा प्रमुख म्हणून मी सगळ्यांना घेतोय
म्हणून ही आपली जबाबदारी आहे. या ज्या साईट दिले जिथून ही चर्चा सुरू झाली तिथं पुन्हा येतो. आपला एलसीचा नमुना आणि तिथं 2016 UID नंबर विद्यार्थ्यांचं देण्याच्या अगोदर होते. चर्चा सुरू झाली त्याची. तर तो जो नमुना आहे तो 19 सप्टेंबर 2016 मी वारंवार तुमच्याकडे सांगत आहे. 19 सप्टेंबर 2016 या GR नुसार आपल्या शाळेमध्ये जनरल रजिस्टरचा नमुना आणि एलसीचा नमुना असावा. आता एलसीच्या नमुन्यामध्ये सर्वात वर जे आहे ना त्यावेळेस स्टुडंट ID दिल्यात असतो. तर आता चर्चा सुरू झाली पेन नंबर घ्यावा. तर आपल्या सर्व दक्षिण मुंबईमध्ये एक सारखेपणा असावा त्यासाठी मग आता स्टुडंट आयडीच्या तिथे बाजूला थोडी जागा आहे तिथे पेन नंबर पेन नंबर लिहू. आम्ही टाइम बनवली. पण No, सर we can add in the GR now. स्टुडंट आयडी नाही, केंद्र विद्यालयाची slash वर की pen number वाढतो. त्याच्यामध्ये काहीच नाही. त्याचं रिलिजन पण नाही KVKचं. मी ऍक्च्युली आणलं होतं पण मी कुठे विसरले, मला मी पाठवते. पण त्याच्यामध्ये काहीच नाही. नो रिलिजन अँड नो मदर्स. आता त्याचं नाही करायचं. एका वेळी एकच जण बोलला तर आपला स्टुडंट आयडी चर्चा आपली मुलाच्या आई वडिलांकडे स्टुडंट स्टुडंट आयडी मॅडम तिथं आपल्या एलसी वर लिहिलेलं होतं. आता मॅडमनी चर्चा करताना सांगितलं की स्टुडंट आयडी आपल्याला पेन नंबर लिहायचा. तर मग मला हे असं सुचवायचं होतं माझ्याकडून की आपल्या दक्षिण मुंबईमध्ये एक सारखेपणा येण्यासाठी जिथे स्टुडंट आयडी आहे तिच्या बाजूलाच आपण पेन नंबर लिहू शकतो. आणि अशी एक विनंती राहील की आपण आपल्या स्तरावर मॅडम शासनाला एलसीचा नमुना सुधारणी करण्यासाठी आपण एक विनंती पत्र पाठवूया. अपार आयडी परत यावर लिहिणे अपेक्षित कंपल्सरी आहे आपण. सध्या पेनमध्ये सर्व पेन नंबरच एलसीवर म्हणजे मॅडमच्या वतीने जरी महत्वाचं नसलं तरी काही शाळेत आता समोरची तुम्हाला गरज नसेल पण एखाद्या शाळेत जिथे व्यक्ती प्रवेशित होतो विद्यार्थी आपला त्या शाळेने मागितलं तर तो परत विद्यार्थी आणि पालक फेऱ्या मारतात आणि नाही दिलं कारण की केस झालेली आता लेटेस्ट केस झालेली आहे आणि ते नाही दिलं मग डिपार्टमेंटची तक्रार येते. मग आम्ही कोणतरी फोन करतो ज्या वॉर्डचा संबंधित व्यक्ती असते किंवा अधिकारी आमचे असतात मॅडम असतात मग त्यांना फोन करावा लागतो आणि ते केल्यानंतर मग लगेच आपण देतो. मग ही मधली प्रोसिजर टाळा. हा अनर्थ टाळा. कुठेही व्हायचं नको कारण हे बबलिंग होतं चर्चा. आपण मगाशी सांगतो की आपण कसं वागावं याचं आपण हे करतोय. म्हणून एक सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की जेव्हा आपण माहिती भरतो किंवा जेव्हा संमती बोलतो ती सगळी नोंदल. आपल्याला साईट पण दिलेल्या आहेत कोणत्या कोणत्या आहेत त्या. UDAS+ सांगताना माहिती भरताना एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की जी माहिती भरलेली आहे ती माहिती एकदा नजरेखालून घाला. चेक करा. खूप चेक करा. कारण काय होतं काय आपण सुरुवातीला माहिती भरतो आणि ते ओके असते. परत सेकंड टाइमला आपण माहिती ओपन करायला जातो पण जोपर्यंत फायनलाइज होत नाही ना चेंजेस होतात. चेंजेस कसे होतात कधीतरी चुकीचं टायपिंग होतं. काही वेळेला आपण स्क्रोल करतो त्या स्क्रोल करण्याचा यस तर नो होतं नोचं यस होतं. मग ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण खूप केअरफुल करा कारण ह्याच्यावरूनच तुमचा इंडिकेटर ठरतो PGI ठरतो. दुसरी गोष्ट तुम्ही जेव्हा UDAS भरता स्कूल पोर्टल स्टुडंटचा डेटा टीचरचा डाटा त्याच्यानंतर सगळ्याचा मिळून एक गोष्वर येतो ज्याला आपण रिपोर्ट कार्ड म्हणतो. या रिपोर्ट कार्डमध्ये तुम्ही जर बघितलं निरखून तर लगेच आपल्याला तिथे आपली चूक कळते की आपण काय दाखवलं आणि काय दाखवायला नको होतं किंवा काय दाखवायला पाहिजे होतं. इवन आपले वार्षिक कामाचे दिवस तिथे मध्ये पण तफावत दिसते. किमान किती दिवस पाहिजे आपल्या कामाचे? पहिली ते आठवी 210, 9वी 10वी 230. बरोबर. तरी सुद्धा ह्याच्यापेक्षा पण काही वेळेला कमी दाखवलेले असतात. म्हणजे कधी 150 दाखवलेले असतात कोणी 125. काही तर लोक दाखवत नाही 0 दाखवतात. हो झाला तसे शाळेची एखादा कंप्लेंट येते पालकांना सगळा डेटा जो आहे तो ऍक्सेसिबल आहे आणि मग कंप्लेंट आल्यानंतर फॉलो शाळा करत नाही RTA ऍक्टचं व्हायलेशन केलेलं आहे तर असे पण कंप्लेंट्स आमच्याकडे आहेत. त्यामुळे हा डेटा तुम्ही खूप जबाबदारीने भरा. वर्किंग डेज वर्किंग आवर्स RTA फॉर्म 2च्या वेळी आम्हाला जेव्हा हे बघायला लागतं.
इव्हन शिक्षकांची माहिती भरतो आपण युडायस मध्ये, तेव्हा अजून एक रिक्वेस्ट आहे की शिक्षकांचा तुम्ही प्रशिक्षणाला पाठवता तिथे पण कंप्लेंट्स येते की मला सारखं पाठवलं जातं, मी त्या वर्गाला शिकवलंच जात नाही, मला कशाला पाठवलं माहिती नाही, अशी विधानं मिळतात. म्हणून शिक्षकाची माहिती भरताना शिक्षकांना पण सोबत घ्या. त्यांचा अध्यापनाचा जो वर्ग आहे तोच दाखवलाय का, नंतर मग फोन येतो मॅडम चुकीचा वर्ग दाखवला त्याच्यामुळे ते तिथे दिसतात आहे म्हणून त्यांचं नाव आलं. मॅडम आवर्स की डेज दोन्ही. हे इम्पॉर्टंट आहे. पोर्टलला डेज आहे, आपण डेज आहे पण आपण आज आवर्स पण आहे. तुम्हाला फॉर्म 2 जेव्हा आटीचा 2015चा GR आहे त्याच्यामध्ये आवर्स और डेज आहे. और डेज 1000 hours 800 sometimes 1200 शिक्षकांचं पण इथे सरळ पोर्टलमध्ये टाईप केलेलं आहे. सरळ पोर्टलमध्ये शिक्षकांची माहिती मी परत सांगते, संच मान्यतेला कनेक्टेड आहे. ते तुम्ही वर्किंग पोस्ट भरता बरोबर, ती वर्किंग पोस्ट भरताना पण माहिती नीट भरत जा त्याला अलॉट करताना वर्किंग, कारण मग तुमचं सरप्लस आणि ते जो होतो प्रकार की नव्हतं आणि होतं ते गोंधळतो. म्हणून माहिती भरल्यानंतर सगळ्यांनी एक विनंती परत विनंती करते की माहिती भरल्यानंतर चेक करा, चेक केल्यानंतर सेव्ह करा, सेव्ह करून त्याची एक PDF स्वतःच्या रेकॉर्डला ठेवा आणि मग फायनल सबमिट करा. एकदा माहिती सबमिट केली, कारण काही पोर्टल असे आहेत की माहिती सबमिट केल्यावरती दिसत नाही, काहीची मिळते माहिती आपल्याला, मग हे थोडं म्हणून PDF करून ठेवा रेकॉर्डला. हे डॉक्युमेंट PDF करण्यासाठी याहूचं मेल करा, त्याच्यात 1 TB तुमचं सेव्ह होतं. जीमेल केला ना 15 लगेच म्हणतो मंथली घेता का सबस्क्रिप्शन, तर याहूचा एक मेल ID काढा आणि त्याच्यात तुमचे पर्सनल बाकीचे जे काय असेल त्याच्यामध्ये ऍड करा. पुढचं जे आहे की सरळ मधलं शाळा पोर्टल. आता ह्या शाळा पोर्टलमध्ये पूर्वी आपल्याकडे सगळं स्वतंत्र होतं, पण आता सरळ प्रणालीच्या अंतर्गत आपले हे सगळे पोर्टल विभागीय लिंकमध्ये दिसतात बरोबर. कारण तुम्ही स्टुडंट पोर्टल ओपन की मॅडम आमच्याकडे ओपनच होते, आम्ही सांगतो ओपन होते बरोबर, कारण सिस्टीममध्ये जे अपडेट केले आहेत त्या अपडेट्स पण तुम्ही जाणून घ्या. सरळ प्रणाली नुसतं टाकलं, नुसतं सरळ शब्द टाकलं तुम्ही साईटवरती तरी लगेच होतं. विभागीय लिंक इंग्लिशमध्ये दिसलं तर डिपार्टमेंट लिंक म्हणून येतं, त्याच्या अंतर्गत हे वेगवेगळे टॅब आहेत, स्कूल, स्टुडंट, टीचर्स डेटा. तसं स्कूल प्रोफाईलमध्ये बदली असेल, काय असेल, पदोन्नती असेल, ती सगळी माहिती अपडेट होते. आणि हे सगळ्या शाळांना कंपल्सरी, असं नाही की एडेड शाळा, सगळ्या शाळांचा सहभाग असतो. संच मान्यता विषय झालेलाच आहे, त्याच्या मी पुढे जाते. किती जणांना आपल्या स्कूलचं लॉगिन ID पासवर्ड माहिती आहे? जस्ट माहिती आहे? जस्ट रियालिटी चेक. संस्था पोर्टल हा पण त्यातलाच एक पार्ट आहे. जेव्हा आपल्या सरळ प्रणाली आली तेव्हा प्रत्येक शाळेतली जी संस्था आहे मॅनेजमेंट ती आपण टायप केली होती, जोडली गेली होती, शाळेशी कनेक्टेड केली होती. मग ज्या एरियामध्ये किंवा ज्या विभागामध्ये त्या संस्थेचं मेन ऑफिस होतं तिथून ती शाळा प्रत्येक शाळेत एवढ्या शाखा असतील त्याला ती कनेक्ट केली गेली होती. तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं MDM. कशासाठी आहे? पवित्र पोर्टलमध्ये तुमचं जिथे मुख्यालय आहे संस्थेचं तिथून तुम्हाला, कारण एका संस्थेच्या पुण्यात शाळा आहे, सांगलीत आहे, मुंबईत आहे शाळा, ज्युनियर कॉलेज असं राज्यभर जिथे असतात, पण मुख्यालय दक्षिण मुंबईमध्ये आहे. मग ही संस्था तुमची इथे रजिस्टर होणार किंवा इथली शाळा आहे त्यांचं मुख्यालय पुण्यामध्ये आहे, मग पुण्यामध्ये संस्था रजिस्ट्रेशन पुणे कार्यालयाकडून होणं आवश्यक नाही. तर मग पवित्र पोर्टलला जेव्हा शिक्षक भरती करतोय तेव्हा ती संस्था ज्या जिल्ह्यात आहे तिथे तुम्हाला शिक्षक जे आहेत ते अलॉट होत आहेत. पुढे MDM मध्यान्ह भोजन योजना बरोबर, याच्या अंतर्गत आपल्याला सरळवरती टॅब आहे MDMचा. त्या टॅबमध्ये आपण ज्या दिवशी आपल्याला मिड डे मील प्राप्त झालं त्या दिवसाची उपस्थिती टाकायची असते बरोबर. टाकली नाही तर काय होतं, त्या दिवसाचा काउंटिंग पकडलं जात नाही आणि जो पुरवठा करतो त्याला ती अमाऊंट मिळत नाही. त्याच्यामुळे डेली तुमचं हे रेकॉर्ड अपडेट होणार. मग नंतर आम्ही विचारतो की टॅब येणार आहे का, कारण हा टॅब आपल्याकडे नाही, डायरेक्ट BMC ऑथराइज आहे त्यांच्याकडे आणि पुण्याचे टॅब असल्यामुळे तिथून जर अवेलेबल झाला तरच मिळतं. त्याच्यामुळे सगळ्यांना एक विनंती आहे की रोजच्या रोज तुमची MDMची उपस्थिती आणि VSKची उपस्थिती, परत सांगते, MDMची उपस्थिती
आणि BSK मधली उपस्थिती रोजच्या रोज भरा आणि ती उपस्थिती पण सारखी असावी. नाहीतर तिथे 15 उपस्थित दाखवले आणि इथे 12 दाखवता, असं करू नका. ऑनलाईन रेकॉर्ड सगळा दिसतोय. म्हणून माहिती भरताना, उपस्थिती भरताना कृपया सगळ्यांनी डेटा तुमचा सगळ्या ठिकाणी सारखा असावा. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा. पूर्वी आपल्याला स्कूल पोर्टलमध्ये हा टॅब दिला होता. आता स्वतंत्रपणे सरळ प्रणालीमध्ये एक स्वतंत्र टॅब दिलेला आहे, ज्याच्या अंतर्गत शाळांचं मूल्यमापन केलं जातं आणि शाळांना त्यांची गुणवत्ता वाढीसाठी एक आदर्श म्हणून रक्कम पण दिली जाते आणि छान मुलांचा प्रोग्रेस करण्यासाठी उपलब्ध. आणि ह्यात सर्व सहभागी होऊ शकतात. असं नाही की ह्या शाळेला आहे, ह्या शाळेला नाही आहे. सगळ्या प्रकारच्या व्यवस्थापनाच्या शाळा यात समावेश होऊ शकतात. पवित्र पोर्टल, आता सांगितलेच मगाशी, संस्थेचं पोर्टल. जेव्हा शिक्षक भरती करायची असते आपल्याला, तेव्हा शिक्षक भरती करण्यापूर्वी आपल्याला शासनाची परवानगी लागते आणि त्यासाठी आपल्याला NOC लागते. त्यासाठी हे पोर्टल आहे मागणी करायची ऐवजी. थोडंसं हे जाते. पवित्र पोर्टल नॉन मायनॉरिटी स्कूल्सला शिक्षक भरतीसाठी आहे. कदाचित शिक्षकेतरची पण भरती जी आहे ती आगामी काळामध्ये पवित्र पोर्टलला येणार आहे. नॉन टीचिंग, नॉन मायनॉरिटी 25% RT प्रवेश, बरोबर. जिथे 1ली ते 10वीच्या शाळा आहेत, बरोबर. पण त्या 10वीच्या शाळा कुठल्या? मायनॉरिटी नसलेल्या शाळा की तिथे प्रवेश दिला जातो. मग ते SSC बोर्ड असेल, ICC असेल, CBSE असेल, इथे दुर्बल घटकातल्या विद्यार्थ्यांना प्रवेश केला जातो. पालकांचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केले जातात. त्यासाठी पालकांचं जर गायडन्स कोणाला द्यायचं असेल किंवा पालक विचारले तर त्यांना सहकार्य करा. नाहीतर हे आम्हाला माहितीच नाही, मग त्यांनी आम्हाला उडवून दिले. मग ते प्रायव्हेट लोकांकडे जातात आणि पैसे देतात आणि मग नंतर इथे येऊन दुःखीचे डॉक्युमेंट्स दाखवतात. आम्हाला त्यांनी सांगितलं की ही शाळा मिळेल तुम्हाला, आम्ही त्यांच्याकडे दिलं. अशा केसेस येतात. म्हणून एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला पण ती माहिती असेल आणि तुम्ही पालकांना सांगावं. नेक्स्ट आहे विद्यांजली पोर्टल. केंद्र शासनाचंच पोर्टल आहे आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटचं. CSR आपण जो बोलतो त्यासाठी हा एक पोर्टल दिलेलं आहे. एक मागणारा आणि एक पुरवठादारक असं दोघांना पण तिथे रजिस्ट्रेशन करावं लागतं. तुम्हाला ज्या आवश्यक वस्तू आहेत, मग अगदी तुमच्या शाळा उपयोगी वस्तूपासून ते विद्यार्थ्याच्या गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या वस्तू तुम्ही इथे मागू शकता. आणि त्याच एरियातला जर तुमचा पुरवठादारक असेल तर तो तुम्हाला पुरवतो. पण त्यासाठी सगळ्या शाळांचं रजिस्ट्रेशन होणं गरजेचं आहे. आणि आज देखील आजच्या तारखेला आपल्या साऊथ मुंबईमधल्या जवळजवळ 150 शाळा बाकी आहेत. म्हणजे प्रत्येक वॉर्डला तरी 20, 25, 15 शाळा बाकी आहेत. तर कृपया सगळ्यांना विनंती आहे की रजिस्ट्रेशन करावं. सगळ्यांनी 30 जून पूर्वी आपल्या शाळेचं विद्यांजलीला रजिस्ट्रेशन करून स्क्रीनशॉट आपापल्या CRCच्या ग्रुपमध्ये टाकायचा आहे. 100% याच्यामध्ये डोनर आणि तुमची नीड हे जर मॅप झालं तर तुम्हाला CSR मधनं जे काही रिसोर्सेस अवेलेबल आहे ते स्कूलला मिळू शकतात. आणि हे सगळे काउंट्स आहेत ना, पुढे मी दाखवते तुम्हाला या पोर्टलचा इम्पॅक्ट. त्यामुळे हे सगळ्यांनी 30 जून पूर्वी रजिस्ट्रेशन करून घ्यायचं. मॅम प्लीज शेअर दिस स्लाइड विथ अस. सगळं शेअर करणार आहे तुम्हाला. फक्त ते स्लाइड सगळ्या प्रत्येक सेशनचं तुम्हाला शेअर केलं जाईल. ते बोर्ड एक्झाम आपलं जे आहे SSC बोर्ड, बरोबर, महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक महामंडळ की ज्यांचं ऑफिस कार्यालय आपलं वाशीला आहे, त्यांची स्वतंत्र टॅब आहे. तिथे पण विद्यार्थ्यांचे फॉर्म. आता हा डाटा पण त्यांनी कशावरून घेतलेला आपला? UDICE वरून, बरोबर. म्हणून UDICEचा डाटा ॲक्युरेट करा, कारण नंतर करेक्शन येतं. विद्यार्थ्यांच्या फॉर्ममध्ये चुका निघतात, कॉपी चुकीची येते, हॉल तिकीट, आणि मग परत करेक्शनला जातं आणि परत तो म्हणतो असं नाही आहे, तसं नाही आहे, मला स्थलांतर पाहिजे. सगळ्या फॅसिलिटी दिली. म्हणून UDICEचा डाटा प्लीज व्हेरीफाय करा. ओके. आणि ह्याच एखादा विद्यार्थी जर समजा बाहेर गेला, दुसऱ्या राज्यात शिकायला गेला, तर SSCची परीक्षा दिल्यानंतर तर त्याचं जे स्थलांतर प्रमाणपत्र आहे ते देखील यांच्या साईटवरती अवेलेबल आहे. ओके. 11वी ऑनलाईन प्रवेश आहे, बरोबर, चालू आहे आपली. ज्युनियर कॉलेज अटॅच, बरोबर. पण काही वेळेला असं होतं की आपले विद्यार्थी 10वी पास झाले, आपली जबाबदारी संपली. कृपया असं करू नका. मुलांना, विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना पार्ट 1 किंवा पार्ट 2 भरताना काही अडचणी येतात. आम्ही सांगतो गायडन्स सेंटरवरती जा. आपल्याला जी गोष्ट माहिती ती आपण सांगू शकतो,
मुलगा दर दर भटकत असतो. तसं कृपया करू नका. विद्या समीक्षा केंद्र मगाशी एक मिनिट मॅडम, याच्या अनुषंगाने सांगतो 10वी ची TC देण्यापूर्वी जर का त्या पालकाची रिक्वेस्ट आली किंवा जात बदल करायचा आहे, जन्मतारखेत बदल करायचा आहे किंवा नावात बदल करायचा आहे, फास्ट प्रक्रियेवरती करा. PA ची परवानगी घ्या, जनरल मध्ये नोंद करा. कारण का सांगतो, त्या मुलाचं तुम्ही लाईफशी खेळू नका प्लीज. त्याला पासपोर्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट मिळताना प्रॉब्लेम येणार. बाकी त्याला परदेशात कुठे जायचं असेल त्याचं फ्युचर आपल्याला माहित नाही, त्याला माहित नाही. पण आपल्या एका कामामुळे जर का त्याचं फ्युचर चांगलं होत असेल तर ते चांगलं पुण्याचं काम करावं असं माझं मत आहे. पण ते फास्ट मध्ये करा. डिपार्टमेंटला पाठवा ना. मग ते पाठवलं की लगेच तिथं माणूस एक बसून सही करूनच घ्यायची. होतंय. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आम्ही शनिवार रविवारी बसून रात्रीचे 11:40 आम्ही ऑफिस सोडतोय. होत नाही असं म्हणू नका. डिपार्टमेंट बदलत चाललंय. बदलते म्हणजे काय, दुनिया के साथ बदलो म्हणल्यासारखं आम्ही बदलतोय. आम्ही कधीच 7:30च्या अगोदर जात नाही. दररोज मी मॅडमला म्हणतो, मॅडम उद्यापासून 6:15 निघायचं बरं का आपण ऑफिसमधून. अजून तो दिवसच आला नाही. विद्या समीक्षा केंद्र BSK स्विफ्ट चॅट वरती रोजची उपस्थिती भरायची आहे. इव्हन शिक्षकांची उपस्थिती. आता ह्याचा इम्पॅक्ट कुठे होतो, जेव्हा आपण UDAS मध्ये एक प्रश्न विचारला जातो की तुमच्याकडे मुलांची ऑनलाईन अटेंडन्स घेतली जाते का, आपण सगळेजण नाही म्हणतो तर आपण ऑफलाईन घेतो म्हणून. पण इथे ऑनलाईन नोंदवतो ना, तिथे यस म्हणायचं आहे. परत एकदा सांगते, UDAS मध्ये जेव्हा आपण विद्यार्थ्यांची ऑनलाईन प्रेझेंटी घेतो का हा प्रश्न आहे, तेव्हा यस म्हणायचं आहे. कारण VSK वरती आपण त्यांची ऑनलाईन माहिती भरतो, उपस्थिती नोंदवतो. इव्हन शिक्षकांची पण दोन्ही ठिकाणी UDAS मध्ये तो कॉलम आहे. टीचर्सचा एका ठिकाणी लास्ट इंडिकेटर्स मध्ये आहे. तो टीचर्सचा इंडिकेटर्स मध्ये भरत नाही, भरायला पाहिजे होता. कारण सुरुवातीला जे ट्रेनिंग झालं होतं VSKचं स्विफ्ट चॅटच्या संदर्भात, त्याच्यामध्ये शिक्षकांची उपस्थिती पण हा कॉलम होता. ऍड झाला आहे, त्याच्यात एक पार्ट आहे शिक्षकांच्या उपस्थितीला, पण तो भरला जात नाही. त्याच्यामुळे नंतर कालांतराने त्याच्यामध्ये त्रुटी आल्या आणि बदल केला. नेक्स्ट बदल आहे, तो सुविधा आहे, फक्त मॉडिफाय करू. रजिस्ट्रेशन साठी नंतर आपण टेक्निकल आहे ना, त्याचा एक दोघांनी स्पेसिफिक पर्सनल मेसेज करा आम्हाला, आपण बघून घेऊ काय आहे. आता अजून सांगते, ह्याच्यामध्ये मॅडम VSK मध्ये किंवा ह्याच्यामध्ये माहिती भरताना तुमचा शालार्थाचा जो डाटा असतो ना, टीचर्स लोकांचा म्हणा किंवा तुमच्या सरसकट सगळ्या कर्मचाऱ्यांचा, तो डाटा अपडेट असेल ना तर तुम्हाला असे प्रॉब्लेम्स येत नाही. मग कुठल्याही पोर्टलवरती किंवा ॲपवरती जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करता, मग ते निपुण ॲप असेल किंवा वरिष्ठ श्रेणी निवड श्रेणीचं ट्रेनिंग असेल, तुमचा शालार्थाचा डाटा कनेक्ट केलेला आहे. त्याच्यामुळे तुमची माहिती तिथे अपडेट असेल तर तुमचं सगळं क्लिअर होऊन जातं. फोन नंबर चेंज होतात आणि तो तुमची माहिती म्हणून ती अपडेट करायची असते त्याच्यासाठी. कारण काय वेळेला ईमेल आयडी पण तुमचा प्रॉब्लेम असेल तरी होतो तिथे प्रॉब्लेम. स्कॉपचा पुढचा जो आहे आपला स्कॉप आहे, स्कॉपच्या बद्दल आपण नंतर पुढे सेशन घेणारच आहोत. पूर्वी आपण स्कॉप PC वरती भरत होतो बरोबर, लास्ट इयर पर्यंत सेवन डोमेन्स. या वर्षापासून बदल झाला, ऍप आला आणि त्या ऍप मधून तुमचं प्रमाणपत्र आणि गुणगान तुम्हाला लगेच तिथे डाउनलोड मिळेल. प्रबंध पोर्टल मध्ये आपण PVS प्रणाली म्हणजे शासनाचे जे अनुदान मिळतात त्याचं जे युटिलायझेशन द्यायचं असतं किंवा ग्रँट्स असतात, इव्हन शाळाबाह्य विद्यार्थी प्रवेशित जो होतो आपला, त्याची माहिती देखील ह्या प्रबंध पोर्टल. फक्त ह्याचा लॉगिन आयडी पासवर्ड हे कार्यालयावरती असतं, शाळेवरती नसतं. त्याच्या अनुषंगाने अनेक तुम्हाला सूचना करायची वाटते. युटिलायझेशन सर्टिफिकेट द्यायला आपण डिले का करतो? काय होतं, सगळ्या जिल्ह्याचं कंपायलेशन झाल्याशिवाय पुढची ग्रँट मिळत नाही, आम्हाला ग्रँट मागता येत नाही. फॉर एक्झाम्पल वेतनेत्र अनुदानाची युटिलायझेशन सर्टिफिकेट तुम्ही
जी आता अमाऊंट मिळते ती तो कमी असेल किंवा कमी असेल, पण त्याचं युसी तुम्ही द्यायला पाहिजे लगेच तात्काळ. तर ती एक तुम्ही सगळ्यात तुमच्या शाळांना इम्प्लिमेंट करा, आजूबाजूच्या लोकांनाही सांगा की आपल्या जे काही कलिग असतील त्यांना. निपुण महाराष्ट्र ॲप पायाभूत साक्षरता व संख्यानान गेल्या वर्षापर्यंत आपण सगळ्या माध्यमांचं घेतलं होतं. 2025 मध्ये आपण मराठी माध्यमाचं भाषा विषयावरतीच घेतलं होतं. ह्याच्या पुढे बदल होत राहणार आहेत, नवीन गोष्टी ऍड होत राहणार आहेत, पण ह्याच्यासाठी तुमचा डाटा शालाताचा व्यवस्थित असला पाहिजे. नंतर आहे SCRT मार्फत घेतलं जाणारं जे प्रशिक्षण आहे, मग ते निवड श्रेणी असेल, वरिष्ठ वेतन श्रेणीचं असेल, इव्हन नवोपक्रमासारख्या ज्या स्पर्धा असतील किंवा आणखीन ॲक्टिव्हिटी असेल, त्याचं सगळ्याचं रजिस्ट्रेशन SCRTची जी वेबसाईट आहे mac.ac.in याच्यावरती होणं गरजेचं आहे. इन्स्पायर अवॉर्ड दरवर्षी आपण सांगतो, इयत्ता 6वी ते 12वीच्या मुलांना प्रोत्साहित करा, आणि ही केंद्र शासनाची योजना आहे. मुलांमध्ये ॲक्टिव्हिटी वाढवते, मुलांना बेनिफिट्स आहेत, आणि त्याचा पाठपुरावा करा. विकसित भारत 2025-26 बरोबर, ICT शिक्षक, विज्ञान शिक्षक, आणि ह्याच्या अंतर्गत आनंदाची गोष्ट आहे की ह्या विकसित भारत बेलेथॉन स्पर्धेमध्ये आपल्या साऊथ झोनमधल्या 2 शाळा सिलेक्ट झाल्या होत्या. एक आयडिया कॅटेगरीमध्ये आणि एक प्रोटोटाईप कॅटेगरीमध्ये, आणि प्रोटोटाईपमध्ये कॅटेगरीमध्ये डायमंड ज्युबली हायस्कूल AP बोर्ड. सगळ्यांनी टाळ्या वाजवा, म्हणजे ते आज नुसते उद्याच्या बॅचमध्ये असतील. आणि अंजुमन बेगम शरीफा ही आयडियामध्ये झालेली होती. कारण that is our school only. मॅनेजमेंट एकच आहे त्यांची, पण मॅडमचं खरंच कौतुक आहे, कारण त्या पण सतत काही ना काहीतरी विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण उपक्रम राबवत असतात, आणि त्यांची मॅनेजमेंट पण त्यांना कॉपरेट करते. त्याच्यामध्ये मॅडमचं विशेष एक मला कौतुक करावं असं वाटतं, त्यांनी 100 आयडियाज बिलथॉन मध्ये रजिस्टर केल्या होत्या. तर कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि किती प्रत्येकाने एकमेकांकडनं शिकावं आणि केंद्र शासनाचा आणखीन एक पुढचा उपक्रम जो आहे उल्हास ॲप, नवभारत उल्हास ॲप. 15च्या पुढच्या वयोगटातले जे शिकलेले नाही आहेत किंवा ज्यांना शिकायची इच्छा आहे, अर्धवट शिक्षण सोडले, अशा प्रत्येक व्यक्तीला, मग ती स्त्री असो किंवा पुरुष, त्यांना शिकण्याचा अधिकार आहे. नुसतं 14पर्यंतच नाही आहे, तर 14च्या पुढेही आपण शिक्षण घेऊ शकतो. आणि त्याचं त्यांना परीक्षा दिल्यानंतर NISच्या मार्फत त्यांचं प्रमाणपत्र पण दिलं जातं, आणि त्याच्याकरता त्या व्यक्तीची लर्नर म्हणून नोंद व्हावी लागते, आणि ती लर्नरची नोंद सर्वायवल म्हणून आपल्या शिक्षकांनी करणं गरजेचं असतं. त्यांना शिकवणारे जे व्हॉलेंटियर असतात त्याची देखील नोंद करायची असते. उल्हास ॲपमध्ये कॅम्ब्रिज क्लायमेट क्विस्ट, बरोबर, इंग्लिश मिडियम शाळांसाठी, बरोबर, अनुदानित शाळा. आक्षेप आहे फक्त इंग्रजी माध्यमांसाठी. काय हा विषय इतका महत्त्वाचा हा आहे? प्रायोगिक तत्वावरती इंग्रजी माध्यम पहिला घेतलेला आहे, अजून सुधारणा होतील, अजून नव्याने सूचना केल्या त्याचा पडतील, feedback नक्की आपण कळवू शकतो. सगळ्या शाळांना व्हायला पाहिजे, बरोबर. कारण ह्याच्यामध्ये एक विशेष म्हणजे यात 3 विषय इन्क्लूड केलेले आहेत. होतच नाही, कम्प्लीट होता नाही. खूप प्रॉब्लेम आहे इथे. ऍक्च्युली हे पायलट प्रोजेक्ट वरती आहे, कारण त्यांनी 8वी 9वीचे विचार केले, जेणेकरून ते पुढच्या वर्षी 9वी 10वी येतील म्हणून. तसे ग्रुपवर आपण टाकलं. मला पडायचं आणि ऍप मध्ये होती मोबाईल तो शिक्षक टाकावा लागतो. झालं काय सांगते तुम्हाला, आता स्कॉपचं आम्ही सांगत होतो ना, प्रत्येकाने आधी होतं आमचं होत नाही का, तर ईमेल ID बदलला, किंवा त्यावेळेचे प्रिन्सिपल वेगळे होते, रजिस्टर होते, मग त्याच्यानंतर आम्ही प्रत्येक वेळेला मेसेज टाकत होतो की तुमचं काही बदल झाला असेल तर ते कळवा आम्हाला, कारण ते वरच्या लेवलला पुण्याला पाठवायला लागत होतं डायरेक्टर ऑफिस. मग बदल केल्यानंतर मग तुम्ही इथे लॉग इन करत शकत होता. त्याच्यामुळे हे जे बदल आहेत ना, इव्हन तुम्ही आता जसं म्हणता की स्कॉपचं ॲप कॉम्प्युटरवर पण डाउनलोड करता येतं ना PC वरती. फक्त फरक एवढाच आहे की तुम्ही जे पूर्वी 10 शिक्षक जे एकत्र बसून थोडं टप्प्याने काम, ते आता एकाच व्यक्तीला काम करायला लागतं, तिथे जबाबदारी. हां, पण अशा फिट इंडिया
हे गरजेचं आहे, कारण पूर्वी सगळ्या शाळांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. याला देखील आपल्याला PGI मध्ये मार्क ठेवलेले आहेत. त्याच्यामुळे UDAS मध्ये देखील आपण PGI फिट इंडियामध्ये रजिस्ट्रेशन केलं आहे. यस म्हणून दाखवायचं आहे. ऍक्च्युअली करायचं पण आहे. ऑलरेडी तुम्ही केलेलं आहे, फक्त दाखवत नाही किंवा काही नाही. अपडेट होत आहे त्याच्यामध्ये. नंतर पुढचं जे आहे एक फेड माफे ना, बरोबर 30 जून पर्यंत दिलेलं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचा सहभाग आवश्यक आहे. सेल्फी काढून तो सेल्फी अपलोड करायचा आहे. इव्हन तुमचा स्वतःचं जे लॉगिन आहे शाळेचं इको क्लबचं, त्याच्यामध्ये देखील ते रिफ्लेक्ट होतं. दिसतात किती मुलांनी तुमचं काउंट केलेलं आहे, तो लगेच आकडा तिथे रिफ्लेक्ट होतो. त्याच्यामुळे या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, इको क्लब आणि गरजेचं आहे. नेक्स्ट आहे MHA-DBT, महत्त्वाचा विषय. शासनाने ज्या ज्या काही योजना केलेल्या आहेत किंवा शिष्यवृत्ती दिलेल्या आहेत त्या सगळ्यांसाठी मुलांची MHA-DBT मध्ये माहिती घेणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक शिष्यवृत्तीसाठी म्हणा किंवा योजनेसाठी म्हणा कोणती वेबसाईट आहे, कुठे काय आहे, ते सगळं दिलेलं आहे. NMMS, सावित्रीबाई फुले, NMMS. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्याला. बाकी आहे विद्यार्थी लाभाच्या योजना आहेत, त्यामुळे शिष्यवृत्तीच्या विद्यार्थ्यांना जे जे एलिजिबल आहे सगळे पोर्टल्स दिलेले आहे. तिथे जा, कोणता वर्गाचा कोणत्या गटातला किती त्याची उत्पन्न मर्यादा आहे हे सगळं प्रत्येक शिष्यवृत्ती वाईज स्वतंत्र आहे. ते जरा बघून प्रत्येक शिष्यवृत्ती जी तुमच्या शाळेतले विद्यार्थी आहेत लाभार्थी असू शकतील त्यांना तुम्ही रजिस्टर करून, आपली ही जबाबदारी आहे. NMMS सारखी शिष्यवृत्ती 12,000 रुपये दर विद्यार्थ्याला, पात्र विद्यार्थ्याला 4 वर्ष मिळू शकते. म्हणजे आपण खूप मोठं कंट्रीब्युशन त्याच्या शैक्षणिक योगदानामध्ये करू शकतो. याला जोड एक थोडक्यात सांगते फक्त की एका प्रोजेक्टमध्ये एका विद्यार्थ्याला इनोव्हेशनमध्ये बिल्थॉन सारखं एक इनोव्हेशन होतं. तिथे त्याला 75,000चं पहिलं बक्षीस मिळालं आणि त्याचे आई वडील रिक्षा चालवत होते. अतिशय म्हणजे 2 वेळची जेवणाची पर्यंत. आणि मग त्यांनी बिल्थॉनमध्ये असं स्वतःचं प्रोजेक्ट काहीतरी बनवलं. पहिला नंबर आला. 75,000 रुपये मिळाल्यावर त्यांना खूप आनंद झाला की माझ्या घरात आता 75,000 रुपीज आले. आणि मग त्या 75,000ने त्या वडिलांना, आई वडिलांना वाटत होतं की आपण एखादं कर्ज, आपण काहीतरी मदत होईल आपल्याला आर्थिक. पण त्याच्या जे मेंटॉर्स होते मॅडम तुमच्यासारखे, ते इव्हॅल्युएट करणारे आपल्यासारखे, त्यांनी सांगितलं की तू हा प्रोजेक्ट आहे ना तिथे थांबवू नको. तुझी आयडिया एवढी जबरदस्त आहे की ती तुला स्केल अप कर, ते बिझनेसमध्ये तू ट्रान्सफॉर्म कर. वी आर देअर टू सपोर्ट यू. आणि आपल्यासारख्या मेंटर्सनी त्या मुलाला सपोर्ट केलं आणि ते 75,000 रुपये त्या मुलाने आईवडिलांना न देता त्याच्या त्या बिझनेसला लावले. मिळालेली बक्षिसाची रक्कम आज त्या मुलाचा 14 कोटीपर्यंतचा टर्नओव्हर त्या मुलाने स्वतःचा तयार केलेला आहे. यू नेव्हर नो की आपण दिलेले पैसे कोणाचं आयुष्य कशामध्ये ट्रान्सफॉर्म करू शकेल. सो बी सेन्सिटिव्ह, बी कमिटेड. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या थोड्या संवेदनशीलतेने, आपल्याला माहीत नसतं त्याचा इम्पॅक्ट पुढे काय होईल. NMMS सावित्रीबाई फुले, नंतर 4थी आणि आता 5वी आणि 8वी स्कॉलरशिप यांचे निकाल लागलेले आहेत. तर कृपया करून मुलांचे जे पात्र विद्यार्थी आहेत त्यांचे बँक डिटेल्स अपडेट करून त्यांची माहिती लगेच जमा करा, जेणेकरून त्यांचे जे शिष्यवृत्तीचे पैसे आहेत ते लगेच त्यांच्या खात्यात जमा होण्यास मदत होईल. मॅडम, एक शंका अशी आहे, NMMS मध्ये जे विद्यार्थी पात्र आहेत त्यांना दुसरी सावित्रीबाई जी 5वीची शिष्यवृत्ती आहे ती आधी मिळत होती आणि जेव्हा आपण 8वीला NMMS परीक्षा घेतो तर ते पात्र आहेत पण त्यांना ती स्कॉलरशिप मिळत नाही असं सांगितलं जाते की आधी कोणती तरी एक शिष्यवृत्ती असल्यामुळे NMMS मिळत नाही. तर मग पालकांचा असा रोष आहे की ही मोठी शिष्यवृत्ती आहे जी 12,000 दर वर्षाला मिळते आणि 9वी ते 12वी पर्यंत, तर ती त्यांना लागू व्हावी. माझ्या शाळेमध्ये असं झालेलं आहे की 23च्या 23 पात्र आहेत आणि त्यांना हे मिळत नाही त्यातल्या 11 ते 12 जणांना. मॅडम मार्गदर्शन करा, कारण ही मोठी आहे ना शिष्यवृत्ती 12वी पर्यंत. लॉजिकली आपले नियम जे तयार होतात ना त्याच्यात असं आहे की विच एव्हर इज मोर हायर
ओके. याचा बेनिफिट त्या विद्यार्थ्याला मिळायला पाहिजे. तुम्ही Yes. त्या दृष्टीने कॉरेस्पॉन्डन्स करा करा, आणि तेच लिहा. दोन्ही एकाच वेळेला मिळणार नाहीत शिष्यवृत्त्या. हा, चालेल. त्याच्यापैकी जी जास्त आहे ती त्याला ते मिळेल पण मिळायला- ऍक्च्युअल कुठे जाऊ कोणाकडे जाऊ आमच्याकडे लिहा. चालेल. हा, परीक्षा Thank you so much. आणि फॉलोअप करा. आता इथे चर्चा झाली आणि हो संपला नाही विषय. नाही नाही. मी स्वतः नाही, आपण हे विद्यार्थी लाभाचं काय असेल तर ते पर्सनली फॉलोअप करा. ओके. मला सांगा, मी लोक मागे आपल्या या संदर्भात योजना करायला तर ट्रेनिंग पण झालं होतं, माहिती पण दिली आहे की कुठल्या योजनेला कुठल्या कालावधीला किती अनुदान आहे किंवा काही अटी आहेत, काही निकष आहे. कारण तुम्ही जसं आता म्हटलं की स्कॉलरशिपला मिळते, सावित्रीबाई मिळते, पण हे मिळत नाही. तर तिथे काही अटी पण दिलेल्या आहेत की उत्पन्नाची, मेन म्हणजे पालकांचं उत्पन्नाचं, ज्याचं प्रमाणपत्र आणि त्याचं सगळं आहे, सगळं आहे. दोनचा प्रश्न वेगळा. माध्यमिक शिष्यवृत्ती आता 7वी आलेली आहे, 8वीचं आपण सांगितलं आहे. अपंग शिष्यवृत्ती CWSN मुलांसाठी पण शिष्यवृत्ती मिळते. एक मिनिट हा. स्कॉलरशिप बद्दल आम्हाला सांगायचं होतं. मध्येच इंटरप्शनसाठी सॉरी, पण इम्पॉर्टंट सूचना आहे, मॅडमने सांगितलं म्हणून सांगते. आपण आता पुढच्या म्हणजे या अकॅडमिक सेशन पासून 4थी आणि 7वीची स्कॉलरशिप होणार आहे. आम्ही नवीन मॉड्यूल तयार केले, शॉर्ट्स आयडियाज अँड शॉर्टकट्स फॉर सॉल्विंग दिस ट्रिक्स आणि आयडियाजसाठी याचे आम्ही वर्कशॉप्स घेतो. वी कंडक्ट वर्कशॉप्स सेपरेटली फॉर 4th स्टँडर्ड टीचर्स. Now after 10 years this primary students they will appear for scholarship. So those teachers must have retired or they must have not taught. For them we have scholarship workshops, and this year for 4th standard we will have workshop on 6th of July. So please send your teachers, and now we have WhatsApp group. You have Rupali Prerna's number, so you can contact and give the names of teachers. So they will get the guidance of all 3 subjects: maths, IT and Marathi. 1 day training. And it is mandatory from government that maximum number of teachers should appear for these exams. Students. Maximum number, almost every student should appear, but we don't force. आणि 7वी साठी वर्कशॉप आहे तो 9th जुलैला आहे. We will send you the letter if you want on this group itself. Yes. That it is on this and this date, and you send. Prerna karta येईल ना? And then you send your teacher. 7th standard I think you all can send. Primary I think anyone from primary? No. But you must be having your primary school, so you can forward that letter to them. Primary, if attached school is there then, and so they can send. And 2 teachers you can send. Or if 3 different teachers are there for all 3 subjects, then 3 is also possible. Okay. So 6th for 4th standard and 9th July for 7th standard. Make a note of it, and in this WhatsApp group, if you all are added, then we will send. And it will be here only. This and place it will be connected. Last year it was for 5th and 8th. हाँ बोला सर. 7वीच्या मुलांना फोर्स नाही असं म्हणले मॅडम, तसं नाहीये. सगळ्या मुलांना तुम्हाला बसवायचं कंपल्सरी आहे. म्हणजे प्रत्येक मुलाला स्पर्धात्मक हे त्याला धडे मिळावेत, त्या पाठीमागं शासन निर्णयामध्ये नमूद आहे. सर्व विद्यार्थ्यांना बसवायचं आहे. मी ज्या ज्या शाळेमध्ये गेलो ना, 40चा पट आहे. किती मुलांना बसवलं? 4च मुलांना बसवलं. बाकी 36 मुलांनी का नाही बसवले? तर ह्यावेळेस सगळ्या मुलांना बसवा. पात्र होतील, पास होतील, तो भाग नंतरचा भाग आहे. 100% आपण स्टुडंट्स एनरोलमेंट ठेवू याला 7वीला. हा. आणि तुम्हाला टाइम टेबल मध्ये आठवड्यातलं 2 तास टाइम टेबल मध्ये तुम्ही ऍडिशनल स्कॉलरशिप कोचिंग करू शकता 1-2 चांगल्या शिक्षकांना. खूप महत्वाचं. आपण सगळे इथपर्यंत. हा मॅडम बोला. त्याची फी जी काही नॉमिनल असते ती द्यायची आहे. येस. वर्कशॉप फ्री. वर्कशॉप. अच्छा, वर्कशॉप. It is totally free. आजचं जसं वर्कशॉप आहे टोटली फ्री. रादर ब्रेकफास्ट लंच त्यांना पण असंच ट्रीटमेंट मिळणार फुल शिक्षकांना पण. तर डोंट वरी, इट इज फ्री. बट टीचर्स वी टेक द टेस्ट ऑल्सो. आज तुमची पण टेस्ट होणार आहे, सांगितलं मी सुरुवातीला. वी प्रिपेअर्ड फॉर इट. ओके. काय शिकलात तुम्ही आज अँड व्हॉट यू आर टेकिंग होम. ओके. किती शिक्षक? नाही ऍक्च्युली मॅथ्स IT खूपदा सेम शिक्षक घेतात, पण जर वेगवेगळे असतील तर 3 पण तुम्ही पाठवू शकता. आम्ही 3ही विषय घेतो.
इंग्लिश आता सुरू केलं नाही, कारण इंग्लिशसाठी आमचा वेगळा एक मॉड्यूल आहेच प्रायमरी इंग्लिशसाठी. त्याच्यासाठी तो वर्कशॉप लावला की तेव्हा आम्ही सांगू. त्याच्यासाठी पण तुम्ही पाठवू शकता. 5 कुठले वर्कशॉप आहे माहिती आहे ना, मी सुरुवातीला सांगितलं होतं. इंग्लिश, मॅथ्स अँड स्कॉलरशिप फॉर प्रायमरी, इवन NEP इज फॉर प्रायमरी, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. Scholarship is for secondary and leadership is for secondary heads. Okay? And now new textbooks have come. For that we are going to include in maths and English. We are going to update those PPTs. And as per new textbooks, activity-based teaching, how teachers should do, we are going to take in the workshop. And all expert teachers, Vilas Parab saranna oळखता ना तुम्ही, जगदीश saranna oळखता. They are our RPs for some of the subjects. Thank you. अपंग शिष्यवृत्ती. एक अपंग शिष्यवृत्ती एवढं सांगायचं झालं तर समग्र शिक्षा अभियानातून पण जे आपले विद्यार्थी प्रवेशित झालेले चाइल्ड विथ स्पेशल नीड वेगवेगळ्या कॅटेगरीमधले की ज्यांना मदतनीस भत्ता दिला जातो, प्रोत्साहन भत्ता दिला जातो, त्या विद्यार्थ्यांची नोंद ठेवायची आहे. त्याचं रजिस्टर मेन्शन करायचं आहे. इवन UDASमध्ये ती ग्रँट दाखवायची पण आहे. इवन शासनामार्फत पण MHA-DBT मार्फत विद्यार्थ्यांना दिले जाते इयत्ता 1ली ते 12वीच्या. आणि त्यासाठी जे निकष आहेत की विद्यार्थ्याकडे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे, UDID असणं गरजेचं आहे, या सगळ्या नोंदी घेणं गरजेचं आहे. तुमच्या रेकॉर्डला पण त्याची कॉपी ठेवणं गरजेचं आहे. NTSC राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा. एक 2 मिनिट फक्त. हे बघा, अपंग शिष्यवृत्तीचं एक तुम्हाला माझं उदाहरण सांगतो. मी पूर्वी MPSP ला होतो. सहज असं मी बोलून गेलो की अपंग विद्यार्थ्यांना तुम्ही कमी लेखू नका, त्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सांगा, बाकीच्या एक्झाम द्यायला सांगा, CA बनायला सांगा, खूप स्कोप आहे. तर ते नरसोबावाडीचे एक टीचर होते, त्यांनी ते मन लावून ऐकलं आणि त्या विद्यार्थ्याला त्यांनी प्रोत्साहित केलं आणि गेल्या वर्षी ती IAS झाली. हे कोल्हापूर जिल्ह्याची ही घटना आहे. त्यामुळे अपंग विद्यार्थ्यांचं ब्रेन, हे बघा, एखाद्या बॉडीचा पार्ट नसेल ना, आपलं बाकीचं खूप काही काम करतं. तर त्यामुळे तुम्ही अपंग विद्यार्थ्यांसाठी भरपूर करा. CWSN खूप मोठा आणि व्यापक विषय आहे. पुढचं जे आहे ते अल्पसंख्याक शिष्यवृत्ती. अल्पसंख्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. प्री मॅट्रिक, पोस्ट मॅट्रिक, म्हणजे 1ली ते 10वी, 11वी ते 12वी दोन्ही कॅटेगरीसाठी आहे. आणि बेगम हजरत जी मुलींसाठी खास स्पेशल आहे. इवन ज्या अल्पसंख्याक शाळा आहेत त्यांच्यासाठी देखील एक वेगळे आहेत. त्याच्या खाली लिंक दिलेल्या आहेत. ही PPT नंतर मी तुम्हाला शेअर करेन. थँक्यू सो मच.